बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. बातमी येते नांदेडच्या हदगावमधून. हदगाव तालुक्यातील बरडशेळा आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद. लॅप्रोस्कोपिक व मिनी लॅब कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर संपन्न. बरडशेळा आरोग्य विभागाच्या आदेशानुसार लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर रमेश बोले, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय मुरमुरे यांच्या उपस्थितीत हदगाव तालुक्यात बरडशेळा प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवार 17 डिसेंबर रोजी लॅप्रोस्कोपिक कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत सर्जन डॉक्टर रमेश बोले यांनी 17 महिलांची कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केली. तर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस बी भिसे यांनी 7 महिलांवर नियमित मिनी लॅब कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केली. बरडशेळा प्राथमिक आरोग्य केंद्रात यावर्षी एकूण 135 महिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत सहभाग घेत राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. यामुळे लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर रमेश बोले यांच्या कार्यक्षेत्राच्या वतीने आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचारी वर्गाकडून तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय मुरमुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस बी भिसे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर के सी बर्गे यासह समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर आशिष बेराळकर, डॉक्टर विजय कानोडे, डॉक्टर अभय आरेवार यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता. महा 24 तास न्यूजसाठी महेंद्र धोंगडे, हदगाव. आज प्राथमिक आरोग्य केंद्र कोळी, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र बरडशेळा येथे एकूण 60 महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, बिनटाक्याची शस्त्रक्रिया हा कॅम्प घेण्यात आला. तो कॅम्प यशस्वीरित्या पार पाडलेला आहे. या कॅम्पसाठी आम्हाला नांदेड येथले तज्ज्ञ सर्जन डॉक्टर रमेश बोले यांचं सहकार्य लाभलेलं आहे आणि आपल्या तालुक्याचं 1300 कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचं उद्दिष्ट असून ते उद्दिष्ट आम्ही जानेवारी अखेर करण्याचा आमचा मानस आहे. आम्हाला या भागातल्या सगळ्या रुग्णांचा सुद्धा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. धन्यवाद. मी आपल्या नांदेड परभणी जिल्हा व हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 वर्षापासून एक टॅक्याचं ऑपरेशन करतोय आणि त्याच्यामध्ये आता मी बऱ्याचशा स्टडी केल्यानंतर असं जातं की त्याच्यामध्ये ऑपरेशन नंतर पेशंटचा फेल्युअर रेट त्याचं प्रमाण बरंच कमी आहे आणि कसंही जास्त आराम करण्याची गरज पडत नाही ऑपरेशन नंतर आणि त्यांचं काम पण लवकर सुरू करू शकतात. तर 3% ऑपरेशन पण चांगलं असते. त्याला थोडंसं कसं त्याला 3% असल्यामुळे थोडा डिस्चार्ज वगैरे जो असतो, डिस्चार्ज आराम वगैरे जास्त लागत असतो. दोन्ही ऑपरेशनचं फेल्युअर रेट सेमच आहे. पण आता कसं आहे सध्या या दिवसामध्ये बघतोय की 1% बद्दल खूप म्हणजे लोक आकर्षित व्हायला आणि जे प्रमाण 3 वर्षाखाली होतं ॲडमिशनचं वगैरे 1% लोक थोड्याशा रूमर्स वगैरे फैलले होते की पोट दुखते वगैरे जास्त आहे. पण या 3 वर्षात मी बघतोय की जसे जसे म्हणजे पिरियड चालला आहे तशी 1%साठी संख्या खूप वाढते आणि खूप म्हणजे लाभार्थी वगैरे कॅम्प अरेंज केले खूप लोक उपस्थित राहिले आणि करून घ्यायला. त्याचं असं मला वाटतं 1% म्हणजे एका ऑपरेशनसाठी सगळे समाधानी आहेत. तर ते त्यामुळे ते बऱ्यापैकी त्याला रिस्पॉन्स चांगला भेटत आहे. शासनातर्फे तर ती मदत 1% सध्या 3%साठी आहे, तीच मदत 1%साठी आहे. ती पद्धत वेगळी आहे. जी मदत ते आपण 3%साठी पहिलीपासून जे शासन राबविते तीच मदत त्यांना 1%साठी पण भेटणार. प्रत्येक ऑपरेशन पद्धतीमध्ये म्हणजे आराम आणि पुन्हा त्रास या 2 गोष्टी आपण थोडंसं विश्लेषण करू शकतो. एकंदरीत काय महिलांना आव्हान असेल सर? ते माझं एक म्हणणं आहे की आता कसं 1%च्या ऑपरेशन मध्ये कसं आपण जे डायरेक्ट दुर्बीण असते दुर्बीणद्वारे बघून डायरेक्ट ट्यूब्स वगैरे बघतो आणि जे हँडलिंग वगैरे असते पोटामधलं वगैरे त्रास त्याच्यामुळे ती भविष्यामध्ये त्रास होऊ शकते ते नसतेच म्हणजे न झाले असल्यासारखं असते आणि आपण डायरेक्ट ते दुर्बीणला कसं डोळ्यांनी नळी बघून त्याला बांधत असतो आणि याच्यामुळे असं वाटतं की ते जास्तीत जास्त हे ऑपरेशन केलेलं पेशंट भविष्यामध्ये चांगलं आहे आणि आरामही जास्त लागत नाही. 1% असतो आणि त्यांचं काम जे म्हणजे जे काम असेल रुटीन स्त्रियांना आपल्या घरचं वगैरे ते लवकरात लवकर सुरू करू शकतात आणि या गोष्टीमुळे ते चांगलं ऑपरेशन